नाईक बाय 11 वर्सेस योगीराज 11. बॅटिंग बॅटिंग दादा जिंकू आपण. हां विशाल विक्रम त्यांना टॉस कोण जिंकलं आताच्या मॅच हे नवनाथ टॉस कोण जिंकलं योगीराज. हां बिल्डिंग येते. समोसा मी आधी झाला पुढे पुढे. नाश्ता सौजन्य ज्यांनी दिलेला आहे त्यांचं मंडळ खूप आभारी आहे. हॅलो दुर्गेश सामन्यानंतर देऊ काय ब्रेकला देतो. पंचांना नाश्ता ब्रेकमध्ये देऊ की आत्ता दिला तर चालेल. आत्ता हवाय. हा ठीक आहे ब्रेकला देतो. मॅन ऑफ द मॅच द्या. सामन्यात चालू करायची सुरुवात करायची आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सचिन यांना जात आहे तरी त्यांनी तो स्वीकारायचा आहे. यूट्यूब इकडे लाईव्ह करा जरा माझ्याकडे फोकस करा. ओके डन. इकडेच ठेवा 1 मिनिट. अरे महाराजांच्या इकडे घ्या फोटो. अजून वाईट दिसून लाकडामध्ये ते फोटो नाही म्हणजे. हा बरोबर आहे. हे योगी बसून घे लवकर चालू आली मॅच. डॉट आला. टेक्निकली कसं खेळा बघा. ए प्लीज समोरून जरा साईड आला. सिद्ध्या बोल की सिद्ध्या. 3 चेंडू नंतर 8 ही धाव संख्या झालेली आहे. नाईकबा टीमचा स्कोर झालेला आहे तो 8. 3 चेंडू 8 धावा. तिसरा चेंडू अजय यांच्या मार्फत निलेश यांना आणि वाईडचा इशारा. माझी पुढचा चेंडू निलेश यांना आणि रॅपिड बॉल आणि डॉट बॉल. उत्कृष्ट अशी खेळी करत असताना अजय
उत्कृष्ट असं कमबॅक करत आहेत. उत्कृष्ट असं कमबॅक म्हणावं लागेल अजय यांना. निलेश यांचा विकेट पटकावून पुढचा फलंदाज आलेला आहे तो युवराज. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय MPL गलमेवाडी मधली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळच्या सत्रामध्ये चालू असलेला पण सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी होत असताना आता हा दुसरा सामना रंगला जातोय. नाईकबा 11 वर्सेस योगीराज 11 या दोन संघादरम्यान पॉवर प्ले षटकामध्ये चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. निलेशच्या माध्यमातून जिथं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र त्याला परतीचा इशाराही दिला गेला गोलंदाजाकडून. चांगलं कमबॅक. आता या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय तो म्हणजे अनुज. यावेळेस फुलटॉस चेंडू या वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. मोठा फटका खेळण्याचा मानस होता ऑफसाईड रिजनमध्ये. वाईड +1 अशा नक्कीच 2 धावा. ओके व्हॅलिड डिलिव्हरी. बॅटची कडा घेतली गेली. 1 धावाचा नक्कीच पंचांकडून इशारा येतोय. यावेळेस फटका आहे चांगला. इनफिल्ड भेटली गेली. आउटफिल्ड आहे प्रोटेक्शन. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल योग्य वेळेस नकार. 1च धाव इथे येताना पाहायला मिळाले. एका धावीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 11 या आकड्यावरती. नक्की चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय MPLच्या या पर्वादरम्यान. दुसरं यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाकडून निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतोय. चेंडू जातो घोषांकित रीजनमध्ये. एका धावेसाठी एका धावेने पाहिलं गेलं तर इथं स्कोर कार्ड पुढे नेला जातोय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार ज्या पद्धतीने आले. सुरुवात चांगली होती. त्यानंतर मात्र संपूर्णपणे हा संघ अडखळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेत आपण पाहिलं गेलं पहिला सामना रंगला गेला जिथं दख्खन 11 हा संघ सामना जिंकला गेला. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या सामन्यादरम्यान पाहिलं गेलं तर नाईकबा 11 आणि योगीराज 11 हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणता संघ अगदी विजयाची मोहीम सुरू करणार हे पाहणं असेल महत्त्वाचं. आणि MPLचं हे 5वं वर्ष आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईच्या गरुंदा क्रीडांगणावरती रंगली जाते ही स्पर्धा. चांगलं रुबाबदार मानाची स्पर्धा.
आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म हा गोलंदाज सीम चांगली होती परंतु पडल्यानंतर टप्पा घेतला आणि त्याच्यावरती अचूक स्क्वेअर ऑफच्या दिशेमध्ये हलक्या हाताने टोलला चेंडू जातोय सीमा पार येईल हा चौकार. अगदी लेटकट आपल्याला पाहायला मिळाला या फटक्यावरती. स्वतःसाठी अगदी वेट केला गेला. शेवटच्या क्षणी हलक्या हाताने ऑफसाईड रिजनमध्ये चेंडू टोलवला. इनफिल्ड भेदली गेली. त्यानंतर मात्र आउटफिल्डला कुठेही प्रोटेक्शन नव्हता. त्याचा फायदा घेतला जातोय. नो बॉलचा पंचांकडून इशारा. नक्कीच यावेळेस नोचा इशारा होता. फ्री हिट असेल का हा पंच? यस, इट इज अ फ्री हिट. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. फ्री हिटची संधी होती. आउटफिल्डला जे प्रोटेक्शन आहे तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच आपल्या संघासाठी धावा रोखल्या गेल्या 2 आणि धावफलक आपल्याला 20 या आकड्यावरती गेलेलं पाहायला मिळते. यावेळेस फटका आहे चांगला. क्षेत्ररक्षक तिथं तैनात. धाव घेतली जाईल ती म्हणजे फक्त एकच. याच सोबत 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला गेला तर फक्त धावा दिल्या गेल्या होत्या 9 आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटक थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळालं अनुजचं, जिथं धावा 12 धावा दिल्या गेले तर आणि धावफलक आपल्याला 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस तिसऱ्या षटकासाठी नक्कीच गोलंदाजाला केलं जाईल आमंत्रित. वेळ घेऊ नका, स्पीडअप ठेवा हा सामना. आज दिवसभरामध्ये पाहिलं गेलं तर ही लीग संपवायची आहे. आचारसंहिता चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाचं वातावरण होऊ शकतं. अगदी पाहिलं गेलं तर मेचा हा महिना चालू असलेला अगदी गेल्या 2-3 दिवसापासून संध्याकाळच्या सत्रामध्ये ढगांचा अगदी पाहिलं गेलं तर वावर पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती तिसरा षटक हाकण्यासाठी येतोय गोलंदाज आयुष्य. आयुष्य तिसरं षटक. नक्कीच यावेळेस आता पॉवर प्लेची जी बंधनं आहेत ती मस्त असतील. क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. या खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये कशी गोलंदाजी आखली जाते हे महत्त्वाचं. यावेळेला वाईडचा इशारा येतो पंचांकडून. अतिरिक्त धाव जोडली जाते. या अतिरिक्त धावांवरती स्टॉप लावावा लागेल गोलंदाजाला. पहिल्या 2 पॉवर प्ले षटकामध्ये धावफलक आपण पाहिलं गेलं तर 22 या आकड्यावरती पोहोचलेलं. आता या तिसऱ्या षटकामध्ये जिथं अगदी पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण खुलं केलं गेलंय त्याचा फायदा घेणं महत्त्वाचं असेल गोलंदाजाला. यावेळी सलोवर फुल टॉस चेंडू होता. हाही वाईडचा इशारा देऊ. वाईड +1 अशा 2 धावा नक्की संकेत केल्या जातील. चतुर चाणाक्ष पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक वेळी. चांगलं मात्र त्यांच्या माध्यमातून निर्णय दिले जात आहेत. यावेळेस पंचांचा नोचा येतो इशारा. नो +1 अशा 2 धावा. मात्र इथं अजूनही एकही व्हॅलिड डिलिव्हरी हाताळली गेली नाही या गोलंदाजाकडून आणि धावा आतापर्यंत तब्बल दिल्या गेल्या 4 एक्स्ट्रा धावा. या मात्र डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतील. स्वतःवरती विश्वास ठेवणं कुठेतरी महत्त्वाचं असेल. अगदी क्रिकेटच्या जगतामध्ये पाहिलं गेलं हार पराभव नक्कीच काळ आणि वेळ कधी बदलते हेही आपण सांगू शकत नाहीये. या वर्षीच्या IPLच्या हंगामातलं जर उदाहरण घेतलं गेलं RCB या संघाचं तर सुरुवात मात्र अडखळत चाललेली. कोणी विचार केला नव्हता की प्लेऑफमध्ये जाईल हा संघ, परंतु जसं मात्र मध्यंतर संपलं गेलं या हंगामाचं, जो कमबॅक केला गेलाय विराट कोहली आणि टीमने तो मात्र पाहण्याजोगा होता. या वर्षीच्या हंगामामध्ये 4था फायनलिस्ट ठरला हा संघ. नक्कीच यावर्षी ट्रॉफी उचलेल की काय हे पाहणं महत्त्वाचं असेल. तोपर्यंत MP यामध्ये काय होतं आपण पाहतोय. धावचीची संधी होती. याच पंचांचं बोर्ड होतं वरती. अगदी सांघिक खेळ या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचं अगदी पाहिलं गेलं सुरुवात एक्स्ट्रा धावा देऊन गेल्या 4. तदनंतर मात्र हा गोलंदाज रिप्लेस केला गेला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तितकंच चांगलं इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण भेदक चांगला थ्रो आणि धावचित होऊन परतावं लागलं ते म्हणजे युवराजला.
वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडा निराश असेल, घातकी कॉल होता, स्वतः कॉल घेतला गेला आणि तिथं मात्र धावची धोन परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षित नव्हतं एवढं चांगलं क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षक विकास चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळाला. तर यावेळेस निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी आखताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्लेस मध्ये आलेला हा गोलंदाज संदीप, चांगली गोलंदाजी, खुलं असलेलं क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला जातोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि भेदक मारा. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक तैनाक, त्याच्या आवाक्याबाहेर वन बाउन्स, साईन चेंडू होईल फरार, सीमा पार देऊन साईन चौकार. अगदी या गोलंदाजाची मारुतीची शैली पाहिलं संदीपची गोलंदाजी शैली पाहिलं गेलं तर अगदी मलिंगा आणि महिषापती राणा यांची आठवण करून देणारी शैली. अचूक टप्प्यावरती आपल्याला पहिले 2 चेंडू हाताळलेले पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र तिसरा चेंडू भेदक मारा केला गेला. ओव्हर द पिच चेंडू होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वन बाउन्स, सीमा पार जाताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. MPLचं हे 5वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय. 5वा हंगाम, या हंगामामध्ये मात्र संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळाले तर 4 संघ एकमेकासमोर उतरताना आपल्याला पाहायला मिळाले. तर कोण ठरणार या 5व्या हंगामातला विजेता हे पाहणं महत्त्वाचं. कोण ठरणार मानकरी. एक मानाची स्पर्धा MPL म्हणून उभारकीस आलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदीच संपूर्ण कुंभारगाव विभाग असेल, या विभागामध्ये मानाची स्पर्धा समजली जाणारी स्पर्धा MPL गलमेवाडी घेऊन येतो दरवर्षी. आणि यावर्षी मात्र नवी मुंबईच्या घरोंदा क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन स्पर्धा मात्र ही प्रदर्शित केली जाते. यावेळेस टप्पा पाठी ठेवला गेला, गती चांगली, बॅटची थिक एज घेऊन चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये. एका धावेवर साठी चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून. या अचूक टप्प्यावरती गुडलेंदवरची गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे जर संघाला विजय करायचा असेल तर. अजूनही या इनिंगमध्ये एकही षटकार मात्र आलेला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची थिकेज घेऊन चेंडू घोषांकित रिजनमध्ये जाताना पाहायला मिळतोय एका धावेसाठी. अगदीच पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले चांगला खेळ खेळत असताना निलेश. त्यानंतर मात्र एकही षटकार अजून या इनिंगमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज होईल तयार संदीप. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईड रिजनमध्ये आहे फटका. चेंडू ट्रॅव्हल होईल घोषांकित रिजनमध्ये. एका धावेसाठी फटका खेळला गेला होता चांगला, परंतु गतीमध्ये बीट केलं जाते. थोडासा वाईडीच राहिला आणि घोषांकित रिजनमध्ये गेलेला हा फटका या एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 33 या आकड्यावरती. छोटा आहे ना, बरोबर आहे, इकडे मी चुकणार नाही. तुम्ही 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला 33 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. नाईकबा 11 ह्या संघाचा 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा संघ 33 या आकड्यावरती पोहोचलाय खरा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारणार हे पाहणं महत्त्वाचं. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दुर्गेश. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती. इनफिल्ड मात्र चुकीची ठरते. अगदीच पाहिलं गेलं यावेळेला बॅकअप तोही चुकीचा, त्याच्याकडूनही मिसफिल्ड. जिथं एकही धाव नको तिथं मात्र तब्बल धावा 3 दिले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 800 किलोमीटर लांबून येऊन गच्चाळाचं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी करत आहेत ते संदेश. 800 किलोमीटर लांब येऊन, इकडून पण 30 मीटर लांब येऊन तरीही बॉल अडवलेला नाही, ते पण 3 जणांना. नक्कीच एक चांगलं समालोचन करण्यासाठी ओळखला जातो हा गलमेवाडी गावचा चेहरा. अधूनमधून आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या कॉमेंट. ज्या वेळेस क्षेत्ररक्षकांकडून फलंदाजांकडून चुका होतील त्यावेळेला मात्र ही तिखट टिप्पणी आपल्याला ऐकायला नक्कीच मिळेल.
यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती दुर्गेश. KT स्पोर्टचं सर्व आहेत घनसोलीमध्ये आपण पाहतो त्यांचं यावेळेस बॅटची ती केज परतावं लागेल का ओळखला जातो पाठीचा कणा मानला जातो ते दाखवताना. आणि उत्कृष्ट अशी खेळी केलेली आहे सोनम यांनी आपल्या संघासाठी. नाबा आउट 10 बॉल 50. तरी उत्कृष्ट अशी खेळी केलेली आहे. तरी सोनम यांना टाळ्या वाजवा. नक्कीच शालूतून जोडा कसा मारायचा हे दाखवलं जात आहे. आणि यावेळेस कॉट बिहाइंड द विकेट होताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो योगी. सध्याच्या घडीमध्ये पाहिलं गेलं तर योगी आदित्यराज हे आदित्यनाथ हे नाव मात्र खूप राजकारणाच्या पटलामध्ये चाललेलं. यावेळेस हा योगी आपल्या संघासाठी नाईक बाय 11 साठी कशी खेळी करतो हे पाहणं महत्त्वाचा. डावखुरा आहे फलंदाज. गोलंदाजी करणं याला थोडीशी अवघड जाईल की काय दुर्गेशला हे पाहणं. परंतु दुर्गेशने काय सुरुवात केली, काय कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. अगदी टर्निंग पॉईंट ठरणार हे षटक हाताळताना दुर्गेश. यावेळेस चुकीचा मारा थोडासा लोअर फुल टॉस परंतु गती चांगली बॅटची. ठीक आहे चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये. या चेंडूवरती फटका मोठा येणं महत्त्वाचं होतं परंतु आत्ताच मैदानामध्ये आल्या मात्र सोपं नसतं मोठा फटका खेळणं. आणि दुर्गेश सारखा चतुर चाणाक्ष गोलंदाज पुढे असताना यावेळेस पुन्हा एकदा बॅट फिरवली जाते 360 डिग्री. दुसऱ्या धावीसाठी दिला गेला कॉल. अगदी चित्याच्या चपळाईनं दुसरी धाव सुद्धा केली जाईल. कंप्लीट डायरेक्ट हिट होता इथं परंतु सुरक्षितपणे पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज. आणि यावेळेस चौथं षटक मार्गस्थ असताना पाहिलं गेलं तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. शेवटचा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज दुर्गेश. काय गोलंदाजी आखली गेली याच्या माध्यमातून परंतु पाहिलं गेलं तर धावा दिल्या गेल्या त्या फक्त 6. यावेळेस घोषांकित रिजनमध्ये 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने धावफलक आपल्याला 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तर जे थेट प्रक्षेपण आपण पाहिलं गेलं तर अगदी अचूक ॲक्युरसी आणि क्लॅरिटी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं आणि क्लॅरिटीसाठी जो ओळखला जातो चॅनल ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा ऑनलाईन दाखवली जाते. अगदीच व्हिडिओ आणि ऑडिओ क्वालिटी आपल्याला पाहायला गेलं तर मैदानातला खडानखडा कुठे थोडंसं हिरवगार गवत आहे ते बॉलरचा स्टान्स असेल क्षेत्ररक्षक कोणत्या पोझिशनमध्ये उभा आहे तेही आपल्याला अगदी अचूक इत्तंभूत पोहोचवलं जात आहे. नक्कीच खूप चांगलं कार्य ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. तर यापुढचा आवाज आपल्याला सीड ऐकायला मिळेल. आणि अजूनही नाईक बाय 11 कडून काही एकही षटकार वगैरे काही आलेला नाही या टीम कडून. आता पाहूया मारुती आपल्या संघासाठी षटकार वगैरे मारतायत की नाही. आतिषबाजी केली पाहिजे अन्यथा 59 करून आम्ही हारलेलो आहे. मग तुमचा स्कोर अजूनही कमी आहे आमच्यापेक्षा पण कमी. आवाज हॅलो मारुती यांना आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. एकही षटकार आलेला नाही अजून आपल्या संघाकडून. नक्कीच आपण पाहिलं गेलं या इनिंगमध्ये एकही षटकार नाहीये. तर सिद्धार्थकडून टीज केलं जात आहे नाईक बाय 11 या संघाला की एकही षटकार नाहीये. तब्बल 59 धावा करून सुद्धा त्यांचा संघ हरला गेला होता. तर KT स्पोर्ट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउटची घोषणा केली जाते. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती हरीश दुसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये अगदीच पाहिलं गेलं तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुद्धा ठेवला गेला या स्पर्धेदरम्यान आणि तो मात्र स्पॉन्सर केला गेला KT स्पोर्ट्सचा. जे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुर्गेश यांच्या फुलटॉस चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत ताईना आता अगदी चांगलं नेत्रदिवक क्षेत्ररक्षक तिथं केलं जात आहे. तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत. 2 संघासाठी 2 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं गेलं आशिष तिसरं षटक हाताळण्यासाठी आला होता. तब्बल 3 इनव्हॅलिड डिलिव्हरी हाताळल्यानंतर रिप्लेस केलं गेलं होतं. तो मात्र आता शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस स्लोअर चेंडू गती काढून घेतली गेली होती. शेवटच्या क्षणाला टप्पा पाठी ठेवला गेला होता. फलंदाजाला पूर्णपणे फसवलं जातंय गोलंदाजीमध्ये. चतुर चाणाक्ष असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच तेज तर्रार आक्रमक गोलंदाजी होत असताना पहिले 2 चेंडू गतिशील हाताळले आणि तिसऱ्या चेंडूमध्ये मात्र गती काढून घेतलेली आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू यावेळेला आखला गेला. क्षेत्ररक्षकाकडून चूक, हाताला स्पर्श करून चाटून चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. नक्कीच संदेश यांच्याकडून चूक झाली आणि वारंवार त्यांच्याकडून चूक होते. त्यावेळेला सांगितलं जातं MP वरून तब्बल आपल्यासोबत जोडले जातात मध्य प्रदेशवरून ही लीग खेळण्यासाठी आणि त्यांच्याकडून या चुका आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच मैदानामध्ये या चुका होतात त्याला मात्र यशस्वीपणे कन्वर्ट करा चांगल्या कामगिरीमध्ये. यावेळेस धावचित होताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज. नक्कीच अगदी पाहिलं गेलं ज्या वेळेस लीग खेळल्या जातात आपल्या गावची ज्यावेळेला स्पर्धा खेळली जाते त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं 11 खेळाडू ही चांगले नसतात. त्यामध्ये एखादा दुसरा 3 खेळाडू तर तब्बल आपल्याला पाहायला मिळतात की ते वर्षातून एकदा त्यांना चान्स मिळतो. कारण ज्यावेळेस आपण पाहतो पाटण तालुक्यामधला असेल कुंभारगाव असोसिएशन असेल त्यावेळेला आपली एक टीम दिली जाते. त्याच्यामध्ये फक्त 11 खेळाडू निवड केली जाते. चांगले ते प्रॅक्टिसमध्ये असतात परंतु जे इतर खेळाडू असतात त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही लीग भरवली जाते आणि त्यामध्ये त्यांना ज्यावेळेला संधी मिळते. ह्या चुका होतील संदेश, चुका होतात, चुकीला काही नाही आहे परंतु आपलं सर्वस्व द्या 100% द्या. यावेळेस पुन्हा एकदा संधी होती धावचीची एक्स्ट्रा थ्रो आणि हा एक्स्ट्रा थ्रो मध्ये धावा जातील 4. टोटल धावा अंपायर कळवायच्या आहेत 7 अगदी 3 पळून काढलेल्या धावा आणि या एक्स्ट्रा 4 धावा अशा 7 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. धावफलक या 7 धावांनी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला 56 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 या आकड्यावरती नाईक बा 11 हा संघ पोहोचतोय. टार्गेट सेट केलं जातंय 57 या धावसंख्येचं. एकही षटकार या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. तर मोरिया 11 हा संघ पाहिला गेला 59 धावा करून सुद्धा हरला गेला होता. पहिली मॅच ज्याच्यामध्ये आमचे लाडके अगदी विनोदी कॉमेंट्री करण्यासाठी ओळखले जाणारे सीड हे आपल्या खेळताना पाहायला मिळेल. त्यांचा संघ 59 धावा करून हरला होता. आता हा संघ 56 धावा डिफेंड करणार का हे पाहणं महत्त्वाचं. तर मैदानातून लगेचच लाईनअप करून बाहेर येण्याची विनंती करेल नाईक बाई 11. योगीराज 11 तर विनंती करेल नाईक बा वेळ घेऊ नका लगेचच मैदानामध्ये लाईनअप करून उतरा. तब्बल पाहिलं गेलं तर खूप मोठी स्पर्धा अजूनही बाकी आहे आपली. तब्बल 9 मॅच होणार आहेत. त्याच्यानंतर आपली सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅच पाहिलं गेलं तर वेळ कमी पडेल आणि जर कोणताही सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. पूर्ण IPLच्या धर्तीवरती आधारित ही स्पर्धा खेळवली जाते. संदेश नक्कीच आपल्यासोबत जोडला गेला या स्पर्धेसाठी. MP वरून 800 किलोमीटर त्यांनी ट्रॅव्हल केलं गेलंय. त्याच्याकडून मिसफील्ड झाले नक्कीच परंतु ते मिसफील्ड न पाहता 800 किलोमीटर तो आलाय ट्रॅव्हल करून या स्पर्धेसाठी. अगदी पाहिलं गेलं संधी मिळते वर्षातून एकदा सर्व खेळाडूंना खेळण्याची आणि त्या संधीवरती मात्र त्यांना सोनं करण्याचा प्रयत्न केला गेला. मिसफील्ड होतील, अजूनही क्षेत्ररक्षक असतील, खेळाडू असतील त्यांच्याकडून चुका होतील परंतु ज्यावेळेस काही खेळाडू आपल्यासोबत पाहिलं गेलं तर गावावरून जोडले जात आहेत त्या सर्व खेळाडूंचं मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक अभिनंदन करेल, आभार मानेल. ज्या पद्धतीने आपण खेळाडू वृत्ती दाखवताय अगदी मे महिन्याच्या अगदी पाहिलं गेलं तर वातावरण तापलेलं, उष्माघात वाढतो जिथं तिथं मात्र ही स्पर्धा खेळवली जाते आणि स्पर्धेमध्ये मात्र दर्जेदार आयोजन आपल्याला संपूर्णपणे पाहायला मिळतंय आणि ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते ज्यांच्या माध्यमातून ओम साई MTC नेटवर्क अगदीच चांगल्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटीसाठी ज्यांना ओळखलं जातं त्यांच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जातं. क्षेत्ररक्षण पांगून घ्या, वेळ घेऊ नका, फक्त 1 मिनिटाचा अवधी आहे हे लक्षात घ्या. नाईक बाई 11 वेळेवरती पाहिलं गेलं तर ही लीग संपवायची आहे. 5 षटकांचे सामने तब्बल आपण खेळवतोय. वेळेवरती संपणं थोडंसं अवघड आहे हे लक्षात ठेवा. ही स्पर्धा जर आजच्या दिवसामध्ये
आजच्या दिवसामध्ये जर संपवायची असेल वेळेवर तर मात्र खेळाडूंना प्रत्येक संघाला मात्र तिथं आपलं योगदान द्यावं लागेल. तब्बल 4 संघ नायक 4 संघ मालक उतरताना पाहायला मिळतात या बॅटलमध्ये. MPL पर्व 5व दर्जेदार रुबाबदार दमदार असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दुसरा सामन्यामध्ये नाईक बाई इलेव्हन या संघाकडून 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आता मात्र योगी राज इलेव्हन हा संघ उतरेल फलंदाजीमध्ये. तर ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल करा. योगीराज इलेव्हन संघ आपली ओपनिंग फलंदाजी जोडी मैदानामध्ये दाखल करा. वेळ घेऊ नका मित्रांनो. शेवटचा कॉल दिला जातोय आपले ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये दाखल करण्यासाठी. तर ओपनिंग फलंदाज जोडी 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेले ते सर करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल ओपनिंग जोडीच्या रूपामध्ये अजय आणि त्याच्या सोबतीला आहिष. तर नवीन चेंडू पोहोचवला गेलाय ओपनिंग फलंदाज जोडीमध्ये अजय आणि आहिष पाहायला मिळतं. आहिष अगदी पाहिलं गेलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला, चांगली गोलंदाजी हाताळली गेली त्याच्या माध्यमातून. यावेळेस फलंदाजी कशी साकारतोय हे पाहणं असेल महत्त्वाचं. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज येईल पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी योगी. गोलंदाजी मार्क होती, पहिलं पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी येतोय योगी. पहिला चेंडू ऑफ साइड रिजन मध्ये अगदी क्षेत्ररक्षक बांधित त्याचा फायदा उचलला जातोय. 1 बाउंस सीमा पार होतोय चेंडू फरार देऊन जाईन चौकार. पहिल्या चेंडूवरती धावा अंकित केल्या जात आहेत 4. या 4 धावेनी धावसंख्येचं दार खुलं केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवला जातोय फलंदाजाकडून. आशिष अगदी पाहिलं गेलं तर स्क्वेअर ऑफच्या दिशेमध्ये हा फटका खेळून काढला पहिल्या चेंडूवरती. क्लास दाखवताना पाहायला मिळतोय हा फलंदाज योगीला मात्र इथं कमबॅक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आखावी लागेल कारण धावा पाहिलं गेलं तर फक्त 57 टार्गेट सेट केलं गेलंय. हे टार्गेट डिफेंड करायचं असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं महत्त्वाचं असेल.
तर आपण पाहिलं गेलं तर ऑरेंज कॅपमध्ये आतापर्यंत 27 धावा करून आघाडीवरती चालताना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन दख्खन 11 या संघ. आणि पर्पल कॅचमध्ये पाहिलं गेलं तर दख्खन 11चाच साई राज आपल्याला पाहायला मिळतो. दख्खन 11चे दोन्ही अगदी पाहिलं गेलं तर फलंदाज आणि गोलंदाज टॉप करत असताना आतापर्यंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु सुरुवात जेवढी चांगली झाली दख्खन 11साठी शेवट गोड होणं महत्त्वाचं असेल, कारण क्रिकेटच्या मैदानावरती काळ आणि वेळ कधी बदलते हे मात्र सांगता येऊ शकत नाहीये. तर स्पीडअप ठेवा. अगदी पाहिलं गेलं ही स्पर्धा 5 षटकांचा प्रत्येक खास सामना खेळवला जाणार आहे, तर वेळेवरती होणं महत्त्वाचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईड रिजनमध्ये फक्त फ्लिक केला गेलाय. इनफिल्ड बेरली घेतले. क्षेत्ररक्षक पाहिलं गेलं तर पाठलाग करतायत 3-3 सीमा रेषेलगत. नक्कीच क्षेत्ररक्षण केलंय सिद्धार्थ यांनी. या अगोदर आपण माईकवरती त्यांच्याकडून आवाज अगदी ऐकला गेला होता. तर धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या म्हणजे 3. अगदी थोडेसे निराश होताना आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकांवरती. 3 धावींनी धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पॉवर प्लेचा चांगला खेळून काढला जातोय, उपयोग केला जातोय. फलंदाजाकडून कौतुक करावं लागेल आहिषचं. यावेळेस चांगलं कमबॅक, निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावरती चेंडू सरळ विसावताना आपल्याला पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू थोडंसं अगदी पाहिलं गेलं तर दिलासा देऊन जाईन गोलंदाजाला. स्पीडअप ठेवा सामना, वेळ घेऊ नका. प्रत्येक सामना पाहिलं गेलं 5 षटकांचा खेळ होतोय. खूप मोठी स्पर्धा आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलाय हा चेंडू. 1 धाव त्याच्यावरती येईल. अगदी पाहिलं गेलं आचारसंहितेमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. उद्या इलेक्शन असेल संपूर्ण मुंबईवर, तर त्या अगोदर वेळेवरती आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करणं महत्त्वाचं असेल ही स्पर्धा, हे लक्षात ठेवा. यावेळेस हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने टोलून काढलाय. इनफिल्डमध्ये प्रोटेक्शन होतं परंतु त्याला भेदलं गेलंय. आउटफिल्डला आहे क्षेत्ररक्षक तैनात. धावा घेतल्या जातील 2. या 2 धावेनी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 9 या आकड्यावरती. 10 धावफलक 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढलाय हा जाईन आर पार, सीमा पार येईल. या मॅच मधला पहिला षटकार समोरच्या दिशेने अगदी पाहिलं गेलं तर मस्तक पे दस्तक ज्याला म्हटलं जातं, त्याला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ लांबलचक हा षटकार येताना पाहायला मिळाला. या 6 धावेनी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 17-17, नो लॉस. 16 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 16. बिनगडी बाद. नक्की चांगल्या पद्धतीनं पॉवर प्ले खेळून काढलाय. अगदी पाहिलं गेलं तर या 16 धावांमधल्या 15 धावा मात्र आशिषच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. चांगली सुरुवात करून दिली गेली आहे. 57 धावांचं आव्हान ज्यावेळेला सर करायचं त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा धावसंख्येवरती जोडल्या गेलेत. यावेळेस मात्र आता स्ट्राईकवरती आपल्याला AJ अजय पाहायला मिळेल. तर दुसरं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती. 16 धाव संख्या आहे 16. चला स्पीडअप करा हा सामना, वेळ घेऊ नका. यावेळेस फुलटॉस चेंडू, गती नव्हती.
क्षेत्ररक्षक आहे तैनात. गोलंदाजी मार्कवरती युवी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू अगदी पाहिलं गेलं तर हलक्यात आणि एक धाव काढून स्ट्राईकवरती आणलं गेलंय ते आहिशला. यावेळेला फुलटॉस पद्धत चेंडू आहिषसाठी क्षेत्ररक्षक तैनात. महत्वाचा झेल केला गेलाय, ड्रॉप झेल केला गेला मैदानाला दान. यावेळी क्षेत्ररक्षकाकडून मोठी चूक. इन फॉर्म फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार येत आहेत त्याला मात्र नक्कीच जाळ्यामध्ये अडकवलं गेलं होतं. या स्लोवर पद्धतीच्या चेंडूमध्ये नक्कीच गुंतवलं गेलं होतं, परंतु हा गुंता सोडवता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. आज पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑफ साइड रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत जातोय. दन 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 करत सीमा पार येतोय हा चौकार अजयच्या बॅट मधून. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला हलक्यात आणि एक धाव घेतली गेली. नक्कीच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दोन फलंदाजाकडून मोठा एक फटका, त्यानंतर मात्र हलक्यात आणि टोलून स्ट्राईक रोटेट केलं जाते. प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा इथं आक्रमकता दाखवली जात नाहीये. जशी चांगली सुरुवात मिळाली तसं मात्र क्रिकेट खेळलं जाते. संवेदनशील क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता. मिस टायमिंग स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. एक धाव त्याच्यावरती येतेच आणि प्रत्येक चेंडूवरती धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येत नाहीये तर निर्धाव चेंडू येणं महत्त्वाचं असेल. धावफलक आपल्याला पाहिलं गेलं तर 24-24 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय. यावेळेस वाईडचा येतो इशारा. लाईन थोडीशी भरकटले. आता दबाव गोलंदाजावरती. गती वाढवण्याचा प्रयत्न होता, गती वाढवली परंतु थोडीशी लाईन बिघडलेली आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सोन्या क्षेत्ररक्षक उभा होता तिथं. लॉंगॉनवरून अगदी धावत आला लॉंगॉपला आणि मात्र चेंडू अडवून चांगलं आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेलेत. फक्त एकच धाव येताना पाहायला मिळाली या चेंडूवरती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. बिनगडी बाद 26-26. तर यावेळेस आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. पॉवर प्लेची 2 षटकं हाताळले गेले, त्याच्यामध्ये 26 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतंय निलेश. तर विनंती असेल निलेश स्पीडअप ठेवा, वेळ घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून सामना चालू ठेवा. स्पीडअप ठेवा, वेळ घेऊ नका. स्पर्धा पाहिलं गेलं तर संपूर्ण महत्त्वाचं आहेत. 9 सामने अगदी पाहिलं गेलं 5 षटकांचे. थोडंसं अवघड आहे वेळेवरती संपणं ही स्पर्धा, हे लक्षात ठेवून खेळा. अगदी पाहिलं गेलं तर आपली जी सेमीफायनल आणि फायनलची मॅच असेल ती मात्र मग कमी षटकांची खेळली जाईल. ज्या महत्त्वाच्या मॅच आहेत त्या हे लक्षात ठेवून स्पर्धा करा. काय गोलंदाजी आखली गेली आहे. गुड लेंथवरतीचा हा चेंडू, गतिशील हा चेंडू सरळ विसावताना आपल्याला पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी चेंडू पडल्यानंतर मात्र पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये येताना पाहायला मिळालं.
या पद्धतीची गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे. जर कमबॅक करायचं असेल नाईक बाई इलेव्हन या पुन्हा एकदा गतिशील चेंडू स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांना भेदलं गेलंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय, दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल. ही मैदानातली दिरंगाई थोडीशी आपण पाहायला गेलं तर एक एक धाव एक्स्ट्रा दिली जाते, ती मात्र पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाताना पाहायला मिळेल. नाईकबाई इलेव्हन या संघाने अगदी पाहिलं गेलं तर याला स्टेप आउट होऊन ऑफसाईड रिजन मध्ये खेळला गेला फटका, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं जातं. या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं गेलं तर सागर भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे त्यांचं अगदी पाहिलं गेलं तर मुलगा सुपुत्र इथं पवेलियन मध्ये बसून मॅच पाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदीच गावावरून इथपर्यंत ट्रॅव्हल केलं गेलंय, संघामध्ये वर्णी लागले, चान्स मिळालाय, परंतु काय चांगलं क्षेत्ररक्षण, काय गोलंदाजी केली जाते. अगदीच मातीचा सुगंध देऊन जाणारा सिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून. फलंदाजाला मात्र यावेळेस उभं केलं जातं या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी, तिसरं षटक मात्र नक्कीच आव्हान देणारं षटक ठरतंय फलंदाजांना. जे दोन्ही फलंदाज अगदी पाहिलं गेलं तर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये ज्यांनी धावसंख्येचा पाऊस पाडला त्यांना मात्र यावेळेस दुष्काळामध्ये लोटलं गेलंय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढला फटका आहे, चांगला क्षेत्ररक्षक तिथं आहे उभा. अगदी आपल्या गोलंदाजीला अनुसरून असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जिथं क्षेत्ररक्षक उभा आहे तिथंच मात्र फटका खेळला जातोय. धावफलक 30 या आकड्यावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळायला क्षेत्ररक्षक आहे, चांगला तिथे एकच धाव मिळेल. तिसरं षटकाचे अखेरीस धावफलक आपल्याला 31-31 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. नो लॉस. परंतु हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज निलेश याचं कौतुक करावं लागेल. फक्त धावा दिल्या गेल्या ते म्हणजे फक्त 5. अगदी पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर धावा खर्चिक ठरल्या होत्या, तिथं मात्र धावसंख्येवरती लगाम लावला गेला या गोलंदाजाकडून. आता मात्र उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज आहे 26. 12 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत योगीराज या टीमला. हॅलो हॅलो, समोर आलेले आहे पवनचक्की. पाहूया आपल्या पवनचक्कीतून किती हवा सोडत आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर यश संपादन केलं जात आहे, परंतु कौतुक करावं लागेल. अगदीच झेल नव्हता, परंतु लॉंग ऑफ वरतून धावत जाऊन निलेशने मात्र हा झेल कंप्लीट केला गेलाय. चांगला झेल नेत्र दीपक झेलला अगदी कॅच ऑफ द डे ठरतोय की काय हा झेल हे पाहणं महत्वाचं. पहिल्या विकेटचं इथं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिली विकेट गेल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये KT स्पोर्ट्सचे सर्व दुर्गेश मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच 4थं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. फक्त धावा दिल्या गेल्या होत्या 6. आता मात्र फलंदाजीमध्ये तीच ताकद त्याच पद्धतीचं प्रदर्शन करावं लागेल. अगदीच पाहिलं गेलं तर मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो आपल्याला हा खेळाडू. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनची KPL असेल, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं PTPL असेल, प्रत्येक ठिकाणी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि चांगली सातत्यानं कामगिरी केली जाते. यावेळेस अगदी झोकून दिलं गेलं होतं. थोडंसं मिसकम्युनिकेशन, परंतु तब्बल स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला टच करून पुन्हा एकदा सुरक्षितपणे नॉन स्ट्राईकला पॉपिन क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. अहिश अगदीच दुर्गेश पाहिलं गेलं तर हिट विकेट होतोय की काय असं वाटलं गेलं होतं. थोडासा बॅलन्स बिघडला गेला होता फटका खेळल्यानंतर, त्याच्यावरती लक्ष आणि समोरून अहिश मात्र धावत गेला होता. संधी निर्माण झाली होती नाईकबाई इलेव्हन या संघासाठी, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. यावेळेला ऑफसाईड रिजनमध्ये फटका आहे, चांगला क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे आउटफील्डला. क्षेत्ररक्षण तेवढा चांगला, अगदी गतिशील थ्रो पाहायला मिळाला.
एकच धाव मिळेल. यावेळेला स्ट्राईक एंडवरती येईल अहिश. आता मोठा फटका येणं महत्वाचं असेल, अन्यथा नाईकबाई इलेव्हन हा संघ कुठेतरी मुसंडी मारताना पाहायला मिळेल या सामन्यादरम्यान. या उर्वरित 4 चेंडूवरती मोठे फटके येणं महत्वाचं. यावेळेस काय गोलंदाजी हाताळली जाते. अगदीच पाहिलं गेलं तर रनअप अगदी 3 पावलांचा रनअप पाहायला मिळतो या गोलंदाजाचा, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गुड लेंथवरती हाताळली जाते. आतापर्यंत चेंडू हाताळले गेले तर 4 धावा दिले गेलेत फक्त, ती म्हणजे 1 आणि 1 विकेट. 4 चेंडू हाताळले गेले तर फक्त धाव दिली गेली 1 आणि 1 विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस काय झेल कंप्लीट केला गेलाय. अगदी निलेशचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये 2 झेल कंप्लीट केले गेलेत. अगदी या 2 झेलनी मात्र मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं गेलं, ते म्हणजे नाईक इलेव्हन या संघाला. पवन चक्की लाजवाब बॉल. हॅलो हॅलो आता मात्र समीकरण पूर्णपणे अवघड बनलेलं योगीराज या टीमला पाहायला मिळतंय. 7 चेंडू 25 धावांची गरज. आता ज्या महत्वाच्या 2 विकेट होत्या त्या मात्र आपण पाहिलं गेलं तर तंबूच्या आसराला पाठवले गेलेत. या गोलंदाजाकडून कौतुक करावं लागेल. 4थं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय संतोष, याने मात्र पुनरागमन करून दिलं गेलंय पूर्णपणे आपल्या संघासाठी. आणि ओपनिंग फलंदाज दोन्ही मैदानाच्या अगदी पाहिलं गेलं तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस शेवटचा चेंडू ही अगदी गुड लेंथ वरती हाताळला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा विकेट मात्र येताना पाहायला मिळेल. यष्ट्यांच्या पाठी असलेला यष्टी रक्षक आपलं काम चोख करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3री विकेट या षटकातली. अगदीच पाहिलं गेलं धाव दिली गेली ती म्हणजे 1 विकेट घेतलं गेलं 3. कौतुक करावं लागेल संतोषचं. पूर्णपणे पुनरागमन करून दिलं गेलं आपल्या संघाला. क्षेत्ररक्षण पांगवा मित्रांनो, वेळ घेऊ नका. आणि वेळ झाली आहे ती म्हणजे स्ट्रॅटेजिक टाइम आउट. केटी स्पोर्ट्स स्पॉन्सर्ड स्ट्रॅटेजिक टाइमची ही मात्र वेळ झाली आहे. तर समीकरणात आहे ते म्हणजे 6 चेंडूमध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असेल. तसेच आपण पाहतोय गलमेवाडी गावचे समाज सुधारक अनिकेत चोरगे साहेब मंगेश चोरगे साहेब यांचं शुभ आगमन होतंय. आपलंही सहर्ष स्वागत असेल साहेब. या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होण्याची मी विनंती करेल. 6 चेंडू धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 25. आणि केटी स्पोर्ट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउटची घोषणा केली जाते. अगदी आता मॅच मध्ये पाहिलं गेलं तर चुरस वाढलेली. 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. संतोष आला 4थं षटक हाताळण्यासाठी आणि मॅच मध्ये मात्र पुनरागमन करून दिलं गेलंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विशाल. धावा रोखायच्या आहेत 25. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात केटी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा दुर्गेश. गोलंदाजी चांगली राहिली होती. आता फलंदाजीमध्ये काय करतायत. पहिलाच स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा मानस होता. पंचांचा येतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावरती. आता धावांची गरज आहे ती म्हणजे 24. तब्बल 4 षटकार येणं महत्वाचं आहे या षटकामध्ये. ओव्हर द पिच चेंडू मोठा फटका घेण्याचा मानस होता. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळून काढला. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावलं जाईल. धावचीची संधी होती परंतु थोडस गॅदरिंग मध्ये फसगत होते गोलंदाजाकडून विशालकडून. आणि 2 धावा. चेंडू पकडा सोमाजी. पाहूया सोमाजी यांचा चेंडू दुर्गेशांना.
बॉलिंग बॉलिंग सोमाजे. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं महत्त्वाचं असेल. एक डॉट चेंडू आणि पूर्णपणे अगदी पाहिलं गेलं तर हा सामना झुकताना पाहायला मिळेल नाईक बाई इलेव्हन या संघाच्या दिशेने. आणि इथं मात्र यष्ट्यांच्या पाठी यष्टीरक्षण चांगलं होईल. दुर्गेशला मात्र परतावं लागेल. अगदीच वारंवार सांगितलं जातं मैदानातला खेळ कधी आणि कसा बदलेल हे सांगता येत नाहीये. पहिल्या 2-3 षटकांमध्ये वाटलं गेलं होतं की योगीराज हा संघ अगदी एक ओव्हर ठेवून हा सामना जिंकेल की काय, परंतु चौथं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे वर्चस्व दाखवलं गेले नाईकबाई या संघाने. तर दक्कन इलेव्हनचा कर्णधार मी विनंती करेल या नाणेफेकीसाठी. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू हलक्यात अंटवलेला, एकच धाव घेतली जाईन. यावेळेस यॉर्कलेनचा चेंडू फलंदाजाला उभं केलं जागेवरती. नाईकबाई इलेव्हन हा संघ मात्र चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावा डिफेंड करत असताना अगदी पाहिलं गेलं तर गोलंदाजीची जी सुरुवात झाली होती पहिली 2 षटकं ती महागडी होती. त्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथं षटक मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळतंय. संघ विजय ठरतोय नाईकबाई इलेव्हन. तर मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक असेल योगीराज इलेव्हन संघ. तर यानंतरचा सामना पण पाहायला गेलं तर योगीराज इलेव्हन विरुद्ध दख्खन इलेव्हन या संघाचा हा सामना असेल. तर दोन्ही संघ नायकांना विनंती करेल या नाणेफेकीसाठी. तर या मॅचचा सामनावीर हिरो ज्याने खऱ्या अर्थाने मॅचचं अगदी पाहिलं गेलं तर पूर्णपणे काटा बदलला तो गोलंदाज अगदी गोलंदाजी करत असताना एकच धावा देऊन 3 विकेट ज्याने घेतल्या त्या संतोषला दिला जाईल सामनावीर. संतोष या विनंती करतो या आणि टॉस का बॉस या मंचावरती सामनावीर घ्यायचा आहे आपण. तर यानंतरचा सामना पण पाहिलं गेलं तर दक्कन इलेव्हन विरुद्ध योगीराज इलेव्हन या 2 संघादरम्यान असेल. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायकांना विनंती करेल या लगेचच वेळ घेऊ नका.